प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा। मिरज शहर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती बानोभी मुसा जमादार, उज्ज्वला कांबळे, गणेश माळी, दयानंद खोत यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे। प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून घरभेटी, प्रचार फेऱ्या आणि छोट्या बैठकीमधून भाजप उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला आहे। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे। विकासासाठी कटिबद्ध, पारदर्शक आणि जनहिताला प्राधान्य देणारे प्रशासन हा भाजपचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे। स्थानिक कार्यकर्ते, महिला व युवकांचा प्रचारात सक्रिय सहभाग वाढला असून नागरिकांनीही विविध समस्यांची मांडणी करत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। भाजपच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत अनेक मतदारांनी यावेळी बदलासाठी मतदान करण्याचा निर्धार केल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले। एकूणच प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप उमेदवारांचे वातावरण सकारात्मक असून वाढता जनसमर्थन हा विजयाच्या दिशेने महत्त्वाचा संकेत मानला जात आहे। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दयानंद खोत, बानोभी जमादार, गणेश माळी, उज्ज्वला कांबळे असे चारही उमेदवारांची प्रचार फेरी आज अंबाबाई मंदिर या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे। आज या ठिकाणी चर्च रोड असेल किंवा आपला पवार गल्ली असेल, काकडेबोळ असेल, नान्नीकर गल्ली असेल, या संपूर्ण परिसरामध्ये, त्याचबरोबर हनुमान नगर, म्हाडा कॉलनी या संपूर्ण परिसरामध्ये आज आम्ही फेरी घेतोय। तर आज सुरुवात झालेली आहे। आज बघितलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण, लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। लोक खुश आहेत चारही उमेदवारांच्यावर, कारण काम करणारे उमेदवार आम्हाला मिळालेत याच्यातच बराच आनंद नागरिकांच्या मध्ये स्वतःहून ते बोलतायत, तुमच्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी आहोत, अशा ज्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेला आमचा उत्साह किंवा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सर्व उमेदवारांचा उत्साह वाढतो। नागरिकांना मी एवढंच आव्हान करू इच्छिते, कशाचीही चिंता करू नका। येत्या काळामध्ये ज्या आपल्या वार्ड नंबर 7 मधील जी उर्वरित कामं आहेत ती आम्ही ताकदीनं करू आणि नागरिकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण द्यायचा नक्की प्रयत्न करू। धन्यवाद।